मी बँगलोरला गेलो होतो इंटरव्ह्यूला. बँगलोरहून पुण्याला येईपर्यंत ट्रेनमध्ये हाच विचार करत होतो की आता काय करायचं आहे आपल्याला, आता पुढे आपण काय करूया. त्यावेळेला अर्थात पुढ्यात 2 महिन्यात 12वीची परीक्षाच होती. सो फॉर्च्युनेटली दुसरं काही विचार येणं शक्यच नव्हतं. आता म्हटलं की चला आता आपण त्याची तयारी करूया. आणि मग 12वीची परीक्षा दिली. नशिबाने फ्री सीट मिळेल एवढे मार्क मला मिळाले. मग इंजिनिअरिंगला गेलो. आणि एक 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 म्हणजे ना त्या पूर्ण वाटचालीमध्ये ना अशी बरोबर लोक भेटत गेली की ज्यांनी असं थोडंसं डायव्हर्जन देत गेले. जसं प्रवीण जोशी होते, केदार परांजपे होते, यांनी हळूहळू डायव्हर्जन देत गेले. किंवा रेहमानही एक मोठा डायव्हर्जन होतं म्हणजे सुरुवातीला ॲक्च्युली म्हणता येईल. तसं ते हळूहळू काही काही लोक भेटत गेले आणि बरोबर ते असं एक आर्क चांगला तयार झाला तो, असं मी म्हणेन त्याला. त्यामुळे त्याची खंत नाही वाटली. दुःख झालं त्या वेळेला, पण मला खंत नाही वाटत आता. मला आता असं वाटतं की हो मी कदाचित हेच म्हणजे ज्याला आपण म्हणतो नशिबात हेच होतं, कदाचित हे होतं आपल्याला निदान बाकीचं फेरी मारून तरी येता आली. मला निदान एनडीएची मला भोसामिटर स्कूल आणि मग त्याचे सगळ्याचेच मला आत्ता हे जाणवतात ॲडव्हान्टेजेस, फायदा होतो.